काल होता बाजाराचा दिवस, रविवार म्हटलं की खंडाचा बाजार असतो आणि बाजाराच्या दिवशी ना ह्या स्टॉलवर मी नेहमी जाते. ह्या स्टॉलवर भरपूर मेकअपचं साहित्य आहे ना एकदम स्वस्त दरात भेटतं आणि इथं गेल्याशिवाय माझा खंडाचा बाजार सुरू होत नाही. पहिल्यांदा मेकअपचं साहित्य घ्यायचं आणि मग बाकीचा बाजार घ्यायचा. आता बाकीचा बाजार म्हटलं की मुलं म्हणाली की सँडविच बनवायचे मम्मी, तर म्हटलं ठीक आहे बनवूयात आपण सँडविच. आणि मुलांची आत्या पण आलेली, तर म्हटलं त्यांच्यासाठी बनवूयात आपण, नाही का. आणि आम्ही खंडाळाला गेलो आणि ह्या ठिकाणी गेल्यानंतरनं ह्या बेकरीत मला भरपूर साहित्य म्हणजे नाही का छान भेटतं आणि ताजं असतं, त्याच्यामुळं मी इथूनच नेत असते. छोट्या साईजची 2 द्या. कितीला आहेत? आणि मोठा छोट्यातलं हा ताजाच आहे ना? चीज हां द्या, 2 द्या. या बेकरीत ना डोनेट, पेस्ट्रीज आणि केक इतके छान होते ना, आणि आम्ही दरवेळेस नेत असतो, पेस्ट्री वगैरे नेत असतो. आणि मावा केक पण इतका छान लागतो, महाराष्ट्र बेकरी म्हणून आहे. टोमॅटो कशी आहेत? आणि आपल्या खंडाळमध्ये झालंय एकदम जबरदस्त असं मच्छी फ्राय, राया किचन मच्छी फ्राय सेंटर म्हणून आहे. आणि हे आहे आमदार गुळाचा चहा, तर त्याच्याजवळ आहे. आणि ह्या ताई बनवतात, हे इतकं टेस्टी लागतं ना, जबरदस्त लागतं. आणि मी म्हणजे त्या दिवशी मी एक थोडीशी डिश ट्राय करून बघितली, त्यांनी दिलेली मला खायला. कसं लागतं बघा, म्हणजे मी पूर्ण असं खाल्ले नाहीत, पण मी ह्या ठिकाणी ना एक दिवस येणार आहे आणि छान मच्छी खाणार आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देणार आहे. तर त्या बोलल्या की नाही का ये. हो कशाला कोण ओळखतंय मला? धरा 2 किलो. शूटिंग आहे की, पण मुंबईची वगैरे येतात, मी नाही तिकडे जात. एखादं पण असं असतं हा, एवढं पण असू नाही, कळलं का? एवढं पण असू नाही, एवढं पण. मग मी पण भाजीवालीच होती आधी, माहिती आहे ना? हो तुमचंच काढते, भाजीवाली नाही, मी पण भाजीवालीच होती, कळलं ना? हा अजून आता फेमस होत आहे, झाल्या फेमस, हा का फेमस झाले आता. उद्या येताल बघा युट्यूबवर, इंस्टावर येताल. अजून कुठं? वांगी द्या, वांगी हा माहिती आहे त्यांना सगळं. बाई आमच्या गावाकडे अशीच भाजीवाली करते. होय का? जसं पाहिजे तसं निवडून नाही, ते बरोबरच आहे, पण तुमच्या ह्याच्यात लईच बारीक येतं. नको मला ह्यातली वांगीच आवडणार. कोबी कसं आहे? कोबी 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 हा चॅप्टरपणा करताना हेच मला आवडत नाही, कळलं का? मी ओळखू नये. तू कशी चॅप्टरपणा करते? मी हा चॅप्टरपणा मी ओळखू नये, कळलं का? बघा मला माहिती आहे ना, ऐका की मला माहिती आहे ना, हे आशा करतात ते. नुसती शूटिंग काढू नको, कुठं तरी आलं पाहिजे. उद्या बघा, परतच्या रविवारी बघा. बरं किती रुपये झाले? भेंडी 30, 50 आणि 30 रुपये. अजून 20 ला पाव, 30 ला, 50 ला म्हणायचं नाही वे, 50 ला किलो आहे. नको निवडलं, तुम्ही निवडलं. माझे किती झाले ते सांगा. असावा, कारण कोबी मंचुरियन पहिलं पण काय नाही, कधी विसरलं तेच मला कळलं नाही. होय खरोखर विसरलेलं माझं, मला काय गंडावत्या तो ह्या, मला मी झाली ना, म्हटलं बाई गडबडीत गेलं का काय, तसंच विसरते मी, कसं काय काय गोष्टी विसरते मी. त्या आत्ताच्या ज्या भाजीवाल्या होत्या ना, तर त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसांपासून ओळख आहे. आणि त्यांना जसं समजलं की मी टी व्हीत दिसली, तसं त्या सारख्या मला म्हणतात की मला पण एखाद्या टी व्हीत घे की. तर छान आहेत ह्या पण, म्हणजे नाही का. आणि मी इथूनच भाजीपाला वगैरे घेत असते.
आणि ते जे खंडागळे बिर्याणीचे ओनर होते तर ते सुद्धा म्हणजे मला सांगत असतात की हा बघा ह्यांना जरा टी व्हीत वगैरे घ्या असं तसं नाही का. आणि मी इथून दुसऱ्या भाजीवाल्याकडे गेले तर त्या भाजीवाल्या म्हणाला की आम्ही तुमच्या व्हिडिओ बघत असतो. म्हणजे आमचं नाव ठोंबरे, नितीन ठोंबरे असं काहीतरी नाव आहे आय डीला, आणि आम्ही तुमच्या व्हिडिओ बघत असतो. तर मी म्हटलं हो का, थँक्यू. आणि छान वाटतं ना असं ज्यावेळेस आपल्याला अचानक कोणीतरी म्हणतं आणि आपल्या व्हिडिओ बघतायत आणि आपल्या व्हिडिओ त्यांना आवडतायत, ही गोष्ट किती छान आहे बरं. आणि माझी त्यांच्या इथं चावी विसरली म्हणून मी चावी आणायला गेली. आणि ते जे बसलेत ना ते त्यांच्या मिस्टर येतं, तर ते पण आपल्या व्हिडिओ बघत असतात. माझी इथं एकदा पडलेली परत. आणि हे जे शॉप आहे ना, ह्या शॉपवर एक लेडीज आलेली आणि त्या डिश बघत होत्या. तर त्या डिशमध्ये त्यांना एक डिश इतकी आवडली कारण त्याच्यावर स्वामींचं वटवृक्ष होतं. त्या बोलल्या की हीच घेणार आहे मी डिश, पण जेव्हा पैसे येतील ना त्यावेळेस घेणार. म्हणजे किती श्रद्धा असते ना स्वामींवर.